नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून द मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर यांच्या माध्यमातून एक स्वायत्त बॉडी असलेल्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल जे आहे तर त्याच्या जाहिराती शिक्षक पदाच्या, उपमुख्याध्यापक पदाच्या आणि मुख्याध्यापक पदाच्या असतील किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन टीचरच्या असतील किंवा ट्रेन ग्रॅज्युएट झालेले टीचरच्या संदर्भात असतील। तर या जाहिराती अनेक वेळेस व्हायरल होत होत्या। त्या संदर्भातली माहिती काय आहे किंवा अभ्यासासाठी कोणती एक स्ट्रॅटेजी आपण आत्मसात करणे गरजेचे आहे किंवा एकूणच त्याची जी काही पद्धत आहे तर जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर नक्कीच आम्हाला सांगावी या संदर्भातले अनेक मेसेजेस अनेक वेळेस मला फोनद्वारे सुद्धा आलेले आहेत। तर एकलव्य जी रेसिडेन्शियल शाळा आहे तर त्याच्या ज्या जाहिराती आहे जवळजवळ आपण विचार केला तर एकूण 3479 या जाहिराती आहेत। तर या जाहिराती राज्यवाईज भरण्यासाठी कोणती प्रोसिजर आहेत, आपण कोणती एक स्ट्रॅटेजी जी आहे ती आत्मसात केली पाहिजे जेणेकरून आपली अपॉइंटमेंट जी आहे ते त्या ठिकाणी होऊ शकते। एक मात्र आहे विद्यार्थी मित्रांनो की खरोखरच ज्या विद्यार्थ्यांना जॉबची गरज असेल किंवा असे विद्यार्थी की जे आपलं घर किंवा आपला जिल्हा आपला तालुका सोडून इतर ठिकाणी जॉबसाठी जाऊ शकतात, अशा विद्यार्थ्यांसाठी नक्कीच एक ऑपॉर्च्युनिटी असणार आहे। मात्र यामध्ये नेमकं काय काय सांगितलेलं आहे त्या संदर्भातली चर्चा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मात्र ही सगळी माहिती पाहण्या अगोदर माझी एक विनंती आहे की जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्या विद्यार्थ्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करावं। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तो व्हिडिओ पाठवणं ही त्या गरजू विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक पुण्यवान गोष्ट ठरू शकते। चला तर 3479 ज्या जागा आहेत तर त्या जागा कशा संदर्भात आहेत, त्या जागेची माहिती कशी आहेत किंवा त्याचा ऍप्लिकेशनचा कालावधी कोणता आहे आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये आपण अभ्यास कसं करणे गरजेचं आहे या संदर्भातली माहिती आपण पाहूया। अनेक दिवसांची एक मागणी जी होती की विद्यार्थी हे नेहमी विचारत होते की सर एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल जी आहे तर त्याच्या व्हॅकन्सीज ज्या निघलेल्या आहेत 3479 तर त्या संदर्भात एक व्हिडिओ तयार करावा या संदर्भातली ही माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। द मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर थ्रू इट्स ऑटोनॉमस बॉडी the National Educational Society for Tribal Students has embarked on a major drive to fill around 3,479 vacancies. टीचिंग स्टाफच्या संदर्भात या ज्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल आहेत त्याच्या या जागा आहेत आणि सर्वच्या सर्व जागा या टीचिंग फील्डमधल्या आहेत। काही प्रिन्सिपल आहे, काही व्हाईस प्रिन्सिपल आहे, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर आहे किंवा ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर आहे आणि टोटल व्हॅकन्सीज दिलेली आहे। या संदर्भातली ही माहिती जी आहे विद्यार्थी मित्रांनो ही त्या संबंधित वेबसाईटवर दिलेली आहेत। अनेक जणांनी हा प्रश्न विचारला होता की इतक्या मोठ्या प्रमाणात ज्या जागा निघलेल्या आहेत तर त्या फेक आहे का, त्या चुकीच्या आहेत का? तर विद्यार्थी मित्रांनो ह्या जागा फेक नाही आहे, तर ह्या सगळ्या चांगल्या जागा आहेत किंवा एक फॅक्ट जी आहेत तर ती वस्तुस्थितीला धरून या भारत सरकारच्या या जागा आहेत। या संदर्भातली जी काही सोसायटी आहे जी ट्राईब कास्टसाठी जी काम करते, एक ट्रायबल अफेअर्स जे मिनिस्ट्री आहे त्याच्यामार्फत या जागा सगळ्या पब्लिश झालेल्या आहेत। तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की काही स्टेट वाईज जागा दिलेल्या आहेत। तर यामध्ये आंध्र प्रदेश किंवा छत्तीसगड, गुजरात आणि महाराष्ट्र सुद्धा याच्यामध्ये आहेत, ज्यामध्ये प्रिन्सिपलच्या 16 जागा आहेत, व्हाईस प्रिन्सिपलच्या 8 जागा आहेत। त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टीचरचा जर आपण विचार केला तर त्या 28 जागा आहेत आणि ट्रेन ग्रॅज्युएट टीचरचा जर आपण विचार केला तर याची संख्या फार मोठी आहे, म्हणजे 164 जागा आहेत आणि एकूण 216 ज्या जागा आहेत ते या ठिकाणी दिलेल्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी करणं अपेक्षित आहे की अत्यंत कमी कालावधी या जागा भरण्यासाठी राहिलेल्या आहेत आणि ज्या जनजाती आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी या शाळा चालवल्या जातात। तर पूर्ण भारतभर या शाळा आहेत आणि महाराष्ट्रामधल्या ज्या काही शाळा या ठिकाणी दाखवलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या 16, 8, 28 आणि 164 या पद्धतीच्या जागा या ठिकाणी आहेत। तर आपल्याला आपल्या स्टेटमध्ये जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला या संदर्भातली जी काही सूचना आहे या ठिकाणी पालन करावं लागणार आहे आणि जागा आणि क्वालिफिकेशन किंवा टर्म्स अँड कंडिशन जे आहेत तर याच्या संदर्भात सुद्धा माहिती घेऊन तुम्हाला व्यवस्थित माहिती त्या ठिकाणी भरावी लागणार आहे। एकूण 3479 जागा आहेत आणि काही माहिती यांनी या संदर्भात दिलेली आहे आणि ही माहिती सुद्धा आपल्याला काळजीपूर्वक वाचायची आहे। आणि सगळ्यात एक महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो की 1/4/2021 ला या जागा त्या ठिकाणी अर्ज जे आहे
तर अर्ज ओपन झालेले होते आणि 30/4/2021 रोजी जे आहे त्या ठिकाणी अर्ज भरण्याची अंतिम तारीख त्या ठिकाणी आहे. फर्स्ट वीक ऑफ जून या ठिकाणी म्हटलेलं आहे की फर्स्ट वीक ऑफ जून जे आहे या ठिकाणी फर्स्ट वीक दाखवलेलं आहे, फर्स्ट वीक ऑफ जून. तर या ठिकाणी त्याचं टेंटेटिव्ह एक एक्झामचं शेड्यूल दिलेलं आहे आणि त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की डिटेल्स ऑफ द पोर्टल ऑफ फायनल डेट प्लेसमेंट याच्यासाठी यांनी जी वेबसाईट दिलेली आहे तर ती वेबसाईटही तुम्ही पाहू शकता आणि ज्या काही टर्म्स अँड कंडिशन आहे की खरंच आपण क्वालिफाईड आहोत का, क्वालिफाईड असण्याच्या ज्या काही कंडिशन्स आहेत तर त्या कंडिशनला आपण ॲप्लिकेबल होऊ शकतो. यासाठी NTA.ac.in ही एक वेबसाईट दिलेली आहे आणि दुसरी वेबसाईट आहे tribal.nic.in. तर हे सांगण्याचा उद्देश हा आहे विद्यार्थी मित्रांनो की किमान तुम्हाला या सगळ्या माहिती थ्रू जाता येणं आवश्यक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर जागा असेल आणि खरोखरच जे विद्यार्थी गरजू असतील तर त्यांनी या जागेची माहिती लाभ घ्यायला काही हरकत नाही. मात्र या संदर्भातलं जे काही डिटेलिंग आहे, स्ट्रक्चर आहे किंवा जो काही सिलेबस आहे या संदर्भातली माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ थोडा इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्यामुळे माझी विनंती आहे की शेवटपर्यंत हा व्हिडिओ विद्यार्थ्यांनी पाहावा. विद्यार्थी मित्रांनो, अनेक व्यक्तींनी ही जाहिरात सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअपवर फिरलेली पाहिलेली आहेत किंवा व्हायरल झालेली पाहिलेली आहेत. एकलव्य मॉडेल ही जी शाळा आहे तर ती ही शाळा ज्या जनजाती आहेत किंवा ज्या ट्रिब्युनल चिल्ड्रन्स आहे, ट्रायबल चिल्ड्रन्स आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही शाळा त्या भागामध्ये किंवा त्या परिसरामध्ये चालत असते किंवा त्या शाळा त्यासाठी उघडण्याचा जो उद्देश आहे त्या शाळा केवळ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की त्या जनजाती किंवा जंगलामध्ये किंवा अन्य भागांमध्ये त्या राहतात. अशा एक उत्तम शाळा किंवा उत्तम शिक्षण देण्याच्या हेतूनेच या एकलव्य ज्या शाळा आहेत मॉडेल स्कूलच्या त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत ट्रायबल मिनिस्ट्री तर्फे. आणि हे सुद्धा याच्यामध्ये ह्या ज्या रेसिडेन्शियल शाळा आहेत तर याच्यामध्ये सुद्धा ज्या सुविधा इतर शाळांमध्ये असतात, जसं केंद्रीय विद्यालय असेल किंवा जवाहरलाल नवोदय विद्यालय असेल, तर या शाळेमध्ये ज्या फॅसिलिटी असतात त्याच फॅसिलिटी सुद्धा या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येत असते. आणि या शाळेमध्ये मुख्यत्वे 6वी ते 12वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत तर ते विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत असतात. ज्या ठिकाणी ट्रायबल एरिया आहेत किंवा दुर्गम भाग आहेत तिथेच या शाळा आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणं या ठिकाणी महत्त्वाचे आहे. ज्या शाळेत त्याच परिसरातले म्हणजे विद्यार्थी जे आहेत ते प्रवेश घेऊ शकतात. सामान्य किंवा कॉमन विद्यार्थ्यांसाठी इथे प्रवेश मिळत नसतो किंवा त्याच विद्यार्थ्यांसाठी जे ट्रिब्युनल आहेत किंवा ज्या जनजाती आहेत अशाच मुलांसाठी या शाळा चालवल्या जातात. त्याच एरियामध्ये त्या शाळा, त्याच एरियामधले ते विद्यार्थी आणि त्याच राज्यांमधल्या त्या शाळा आणि त्याच राज्यांमधले शिक्षक हे त्या शाळेमध्ये असावेत असा अपेक्षितपणा यामध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला डोमेसाईल जो आहे तो या ठिकाणी लागणार आहे, कारण तो जाहिरातीचा एक भाग आहे. इथे स्टेट हे जे आहे ते खूप मॅटर करतं विद्यार्थी मित्रांनो, की जर तुम्ही ज्या राज्यामध्ये तुम्ही पदवी घेतलेली आहे किंवा राहणारे असतील तर त्याच राज्यांमध्ये तुम्ही काय करू शकता, तिथे त्या ठिकाणी अर्ज करू शकता. ही एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे. एकूण जागा मी तुम्हाला सांगितलेल्या आहे जवळजवळ 3400च्या वर जागा आहे, 3400च्या वर या जागा आहेत आणि त्या ट्रायबल एरियासाठी आहेत आणि फुल डे जॉब त्या ठिकाणी आहे. ज्यामुळे खरोखरच ज्या विद्यार्थी गरजू असतील आणि ज्यांना वाटत असेल की आपण जॉबसाठी काही करू शकतो, किमान बेरोजगार राहण्यापेक्षा किमान आपलं जीवन जे आहे ते पुढे आपण योग्य प्रकारे विकसित करू शकतो, अशा विद्यार्थ्यांसाठी ही नक्कीच एक अपॉर्च्युनिटी असणार आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल जे आहेत त्या सगळ्या शाळा या ज्या आहेत त्या रेसिडेन्सीच्या आहेत. याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की विद्यार्थी त्या ठिकाणी राहू शकतात किंवा राहतात आणि त्यासोबत त्या शिक्षणही त्या ठिकाणी घेत असतात. मात्र ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जॉब करायचा आहे त्यांनी हा एक विचार करणं महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो की जर ही रेसिडेन्शियल शाळा असेल तर तुम्हाला सुद्धा तिथे राहावं लागणार आहे. तुमचं गाव, तुमचा जिल्हा, तुमचं जे काही परिसर आहे तो परिसर सोडून तुम्हाला त्या ठिकाणी रेसिडेन्शियल टीचर म्हणून तुम्हाला काम करणं आवश्यक आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल या पूर्ण भारतामध्ये आहेत. अनेक शाळा याच्या आहेत. सगळ्यात जास्त शाळांचा जर ॲव्हरेज आपण विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये या शाळा खूप मोठ्या प्रमाणात आहे. दुसरी गोष्ट आहे की या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये किंवा आपल्या खूप प्रगत शहराजवळ, तालुक्याजवळ या शाळा नाहीये. फॉर्म जो सुटलेला आहे किंवा फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया सुरू झालेली आहे ती 1/4/2021 ते 30/4/2021 पर्यंत या जागा भरल्या जाणार आहे. या जागाचे ऍप्लिकेशन भरल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो करेक्शनची एक तारीख असणार आहे, जी तारीख 4 मे ते 6 मे 2021 असणार आहे. तुम्हाला ऍडमिट कार्ड हे 15 मे पर्यंत मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे किंवा तसं स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे. एक्झाम सेंटर जे आहे
ते तुम्ही ज्या राज्यामध्ये तुम्ही रहिवासी आहात, ज्या राज्याचं तुम्हाला डोमेसाईल आहे, त्याच राज्यांमध्ये ती परीक्षांचे सेंटर्स असणार आहे, त्या संदर्भातले ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये सुद्धा माहिती दिली गेलेली आहे. ज्या ज्या स्टेटमध्ये तुम्ही असाल तर त्याच स्टेटमध्ये तुम्ही अर्ज करू शकता, कारण डोमेसाईल त्या ठिकाणी आवश्यक आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की जर तुम्ही CTET असेल तर तरी तुम्ही अर्ज करू शकता. जर स्टेटची TET जर तुम्ही पास असाल तर ही सुद्धा रिक्वायरमेंट आहे की TET असेल किंवा CET असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ती परीक्षा देऊ शकतात. हे एक त्याचं रिक्वायरमेंट त्या ठिकाणी आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की याची एक्झाम फीस जी आहे टीचर, ग्रॅज्युएट टीचरसाठी म्हणजे TGT साठी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर्ससाठी, तर ही सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. पण जे विद्यार्थी सिरियस असतील असेच विद्यार्थी या परीक्षेची फीस जी आहे ती त्या ठिकाणी भरू शकतात. जवळजवळ 1500 रुपये असं जर आपण विचार केला तर 1500 रुपये या ठिकाणी फीस दिलेली आहे. आता इतकी फीस देण्याचा उद्देशही हा आहे विद्यार्थी मित्रांनो की जे सिरियस आणि ज्यांना गरज आहे असेच विद्यार्थी नक्कीच ह्या परीक्षा फॉर्म भरू शकतात. हा एक उद्देश त्याच्या पाठीमागे आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की एक्झाम मेच्या लास्ट वीकमध्ये किंवा जूनच्या फर्स्ट वीकमध्ये होण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात, किंवा तसं त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. एक्झामिनेशनचा जो टाईप आहे तो मल्टिपल क्वेश्चन सिस्टीम किंवा MCQ असणार आहे. त्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी जे आहेत, जे मेडिकलचे किंवा नीटचे एक्झाम घेते किंवा नेटच्या एक्झाम घेते पूर्ण भारतभर, तर या एजन्सी मार्फत या परीक्षा होणार आहे. आता किती प्रश्न येणार आहे असं जर तुम्ही मला प्रश्न विचारला की याच्या दोन गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो की जे आपल्याला काळजीपूर्वक लक्षात घेणं आवश्यक आहे. प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर जे असतील तर अशा कॅटेगरीसाठी जवळजवळ 160 प्रश्न या ठिकाणी येणार आहे. आणि जे विद्यार्थी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर असतील, ग्रॅज्युएशन नंतर टीचर केलेले असतील तर त्या अशा विद्यार्थ्यांसाठी 160 जे आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे. याचा कालावधी जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो जवळजवळ 3 तासाचा असणार आहे, म्हणजे 180 मिनिट्स यासाठी देण्यात आलेले आहे. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या परीक्षेमध्ये आहे की 0.25 म्हणजे जवळजवळ रुपयातून 4 आणे इतके मार्क्स त्यासाठी ते मायनस होणार आहे जर तुम्ही प्रश्न चुकले तर. त्यामुळे माझी विनंती आहे की जे विद्यार्थी अशा परीक्षेची तयारी करत आहेत किंवा असा फॉर्म भरलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांनी जर एखादा प्रश्न येत नसेल तर तो न लिहिलेला बरा, हे मात्र या ठिकाणी नक्की आवर्जून सांगणं गरजेचं आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की इंटरव्ह्यू जे होणार आहे ते केवळ प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर्सचे होणार आहे, जे 40 गुणांसाठी त्या ठिकाणी असणार आहे. मात्र विद्यार्थी मित्रांनो ट्रेन ग्रॅज्युएट टीचर्स जे आहेत तर त्यांचा इंटरव्ह्यू त्या ठिकाणी होणार नाहीये, ही सुद्धा एक जमेची बाजू त्या ठिकाणी आहे. अपॉइंटमेंट जी आहे ती याच वर्षी तुम्हाला 2021 याच वर्षी तुम्हाला मिळणार आहे. आणि सॅलरीचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो की जे केंद्रीय विद्यालय जे आहेत किंवा नवोदय विद्यालय जे आहेत तर या ठिकाणी कार्यरत असणारे जे शिक्षक असतात B.Ed झालेले किंवा D.Ed झालेले, तर त्यांना जी सॅलरी आहे किंवा त्यांना जे पेमेंट आहे तर तेच पेमेंट जे आहे ते याही ठिकाणी तुम्हाला दिल्या जाणार आहे. त्यामुळे तुम्ही राहूही तिथे शकता, त्यानंतर खाऊही तिथे शकता. त्यामुळे बराचसा पैसा जो आहे रेसिडेन्शियलच्या संदर्भात तर तो त्या ठिकाणी वाचणार आहे विद्यार्थी मित्रांनो. परंतु तुम्हाला घरापासून थोडं लांब राहण्याची जी प्रेरणा आहे किंवा सवय जी आहे ती त्या ठिकाणी लावून घेणं आवश्यक आहे, कारण तुम्हाला तिथे रेसिडेन्शियल टीचर्स म्हणून त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. दुसरं एक महत्वाचं त्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो की फॉर्म भरताना तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्याजवळ ठेवणं आवश्यक आहे. उदाहरण जर मी म्हटलं की पासपोर्टचा साईजचा फोटो जर असेल तो तुम्ही त्या ठिकाणी जवळ ठेवणं आवश्यक आहे. आणि थंबनेल इम्प्रेशन, ज्या फोटोवर तुमचा अंगठा जो आहे त्याचं इम्प्रेशन दिलेलं आहे असा एक फोटो किंवा सिग्नेचर असणारा एक फोटो तुम्हाला तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुमचे असेल तर त्याचं सुद्धा तुम्ही JPG फाईल किंवा तयार करणं, JPG फाईल किंवा त्याचा फोटो तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट जर असेल तर त्या डोमेसाईल सर्टिफिकेट ही तुमच्याजवळ फोटोकॉपीज असणं आवश्यक आहे. सगळ्यात एक महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो की त्या संबंधित शाळेच्या वेबसाईटवर किंवा त्या संस्थेच्या वेबसाईटवर जाऊन एक प्रकारे इलिजिबिलिटी कंडिशन्स कोणकोणते आहेत तर त्या सुद्धा तुम्ही पाहणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस तुम्ही कंडिशन न पाहता जर फॉर्म भरायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, त्याची पात्रता काय आहे ती वाचून ती माहिती घेऊन त्यांनी पूर्ण त्यांच्या वेबसाईटवर एक ब्राउशर दिलेला आहे आणि त्या ब्राउशरमध्ये त्यांनी एक्झाम कधी होणार आहेत, कशा होणार आहेत या संदर्भातली माहिती दिलेली आहे. त्यानंतर याचा इलिजिबिलिटी जे पात्रता जे आहे, इलिजिबल क्रायटेरिया जो आहे तो केंद्रीय विद्यालय किंवा नवोदय विद्यालयाच्या शिक्षकांना जो लागतो तोच या ठिकाणी आवश्यक आहे. ग्रॅज्युएशन किंवा B.Ed, D.Ed किंवा इतर जे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी आवश्यक असेल, तुमचा विषय जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. अशा सगळ्यांची माहिती घेऊनच तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करणं या ठिकाणी गरजेचं आहे. अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म सुद्धा भरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही माहिती महत्वपूर्ण असू शकते. जनरल आपण TGT किंवा PGTच्या विद्यार्थ्यांचा विचार केला
तर थोडेफार प्रमाणात जे परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ते काही पर्सेंटेजमध्ये या ठिकाणी मी तुमच्याशी चर्चा करू इच्छितो. इंग्लिश हा जो विषय आहे किंवा ग्रामर त्याच्या संदर्भात असेल तर त्याला 10 प्रश्न येणार आहे. हिंदी जे आहे त्याला 10 प्रश्न येणार आहे. जीके किंवा करंट अफेअर जे आहे त्याचे 10 प्रश्न असणार आहे. रिझनिंग जे आहे त्याचे 15 प्रश्न असणार आहे. मॅथ जे आहे त्याचे 10 प्रश्न असणार आहे. कॉम्प्युटर जे आहे त्याचे 5 प्रश्न असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी मेथड असेल, तुमचं जे अध्यापन शास्त्र आहे, तर त्या अध्यापन शास्त्रावर जवळजवळ 20 प्रश्न त्या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे आपली एक महत्वाची जबाबदारी आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपण अध्यापन शास्त्र जे आहे त्या अध्यापन शास्त्राची माहिती घेणं आवश्यक आहे. मी अध्यापन शास्त्राचा यासाठी उल्लेख केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही जर गृहीत धरा, तुम्ही जे मेथड घेऊन, जो विषय घेऊन त्या ठिकाणी तुम्ही परीक्षा देणार आहात, तर त्याचा कंटेंट, त्याची माहिती, त्याचा अभ्यास खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे. आता 2 महिन्याचा कालावधी तुमच्याजवळ आहे विद्यार्थी मित्रांनो. या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही 8वी, 9वी, 10वी किंवा 9वी, 10वी, 11वी, 12वी या स्तरावरच्या काही मेथडॉलॉजी जे किंवा पुस्तकांचा जर अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. आणि इतर जे प्रश्न आहेत, इंग्रजी ग्रामर असेल, हिंदी ग्रामर असेल किंवा हिंदीचा विषयाचा असेल किंवा जनरल नॉलेज असेल किंवा तर्कशास्त्र जे असेल, तर अशांसाठी सुद्धा तुम्ही काही व्हिडिओज किंवा युट्यूबचे व्हिडिओज किंवा काही पुस्तकं वाचू शकता. मात्र सगळ्या प्रश्नांचा या ठिकाणी पुस्तक घेऊन अभ्यास करणं इतका कालावधी आपल्याजवळ नाहीये. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त जर युट्यूबवरचे व्हिडिओज किंवा रिझनिंग किंवा कॉम्प्युटरचे काही प्रश्न याचा जर तुम्ही जनरली एक अभ्यास केला तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. मात्र एक नक्की आहे विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला अध्यापन शास्त्र जे आहे त्या अध्यापन शास्त्राचा खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास करणं गरजेचं आहे. तुमच्या मेथडच्या संदर्भात, तुमच्या त्या विषयांच्या संदर्भात जी मेथड तुमची आहे, किमान 9वीला कसा आहे अभ्यासक्रम, 10वीला कसा आहे, 11वीला कसा आहे, 12वीला कसा आहे, तर या संदर्भातले काही पुस्तक वाचणं या ठिकाणी गरजेचं आहे. जवळजवळ नाही विचार केला, काही विचार आपण जर केला तर पीजीटी लेवलवर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलवर जी परीक्षा होणार आहे त्यावर जवळजवळ 40 ते 50% सिलेबस हा मेथडॉलॉजीवर किंवा अध्यापन शास्त्रावर येऊ शकतो. ट्रेन ग्रॅज्युएट जे टीचर्स आहेत त्यांना सुद्धा 50% भाग जो आहे तो त्या ठिकाणी येऊ शकतो. त्यामुळं इतर कॅटेगरी किंवा इतर मुद्दे जे आहेत, इंग्लिश, हिंदी, जीके किंवा रिझनिंग किंवा मॅथ किंवा कॉम्प्युटर या संदर्भातले वाचत असताना जास्तीत जास्त भर जो आहे तो तुम्ही अध्यापन शास्त्रावर, तुमच्या मेथडॉलॉजीवर देणं गरजेचं आहे. एक्झाम जी आहे ती मे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा मेच्या 3ऱ्या 4थ्या आठवड्यात ती होऊ शकते. या संदर्भातली जी माहिती आहे ती तुम्ही त्या वेबसाईटवर, मी याच्या अगोदरच बोललेलो आहे, त्या वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकता. recruitment.nta.nic.in यावर सुद्धा ही माहिती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर दुसरं एक महत्वाची गोष्ट आहे की टीचिंग स्टाफ सिलेक्शन, जर समजा तुम्ही त्या वेबसाईटवर गेले एनटीएच्या recruitment.nta.nic.in, एनटी हे नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे आणि त्यांनी आपल्या वेबसाईटवर सुद्धा ही गोष्ट या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. आणि त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला टीचिंग स्टाफ सिलेक्शन एक्झामवर क्लिक करावं लागणार आहे, ज्या ठिकाणी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलचा एक पूर्ण पेज त्या ठिकाणी येईल. त्यामध्ये काही ब्राउचरची माहिती दिलेली आहे, काही गोष्टी दिलेल्या आहेत, तर त्या काळजीपूर्वक पाहणं आवश्यक आहे. जर तुम्ही ती माहिती व्यवस्थित वाचली नाही तर पुन्हा एकदा नवीन अडचण निर्माण होऊ शकते, की नेमकी माहिती कोणती दिलेली आहे, कशा प्रकारची दिलेली आहे, हे सुद्धा पाहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. दुसरं एक महत्वाचं आहे की यासाठी जे सिलेक्शन जे विद्यार्थ्यांचं होणार आहे किंवा जे विद्यार्थी ताबडतोब त्यांना अपॉइंटमेंट मिळू शकते आणि 2021च्या आतमध्येच ती अपॉइंटमेंट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे जे गरजू विद्यार्थी असतील त्यांनी नक्कीच हा फॉर्म भरणं आणि आपण स्वतःला एक प्रगतीच्या मार्गावर किंवा बेरोजगारीमध्ये न राहता त्या ठिकाणी जाणं, आपली सेवा करणं हे अत्यंत गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. टीजीटी जे आहेत अशा लेवलवर जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा 9वी ते 10वी, 10वी ते 12वी पर्यंतचे पुस्तकं वेगवेगळे तुम्ही वाचणं गरजेचं आहे. 12वी पर्यंतच्या आपल्या विषयामध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे त्याचा ओझरता अभ्यास तुम्ही त्या ठिकाणी करणं आवश्यक, ओझरता नव्हे तर डीप सुद्धा करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. कारण जवळजवळ 20 गुणांसाठी अध्यापन शास्त्राची माहिती तुम्हाला विचारलेली आहे, विषया संदर्भात माहिती त्या ठिकाणी विचारलेली आहे. त्यासाठी पीजीटी असेल किंवा टीजीटी असेल तर अशा ठिकाणी एनसीईआरटीचे काही पुस्तक आहे, काही इग्नूचे पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो, काही स्टेट बोर्डचे आहे, तर त्यांनी किमान 12वी पर्यंतचे पुस्तक पाहणं आवश्यक आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, की टाइम जरी 2 महिन्याचा असला तरी तो कालावधी अत्यंत कमी आहे. तर युट्यूब व्हिडिओ जे आहे ते तुम्ही वारंवार पाहणं आवश्यक आहे. युट्यूब व्हिडिओवर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी संदर्भात जी काही माहिती दिलेली आहे, कारण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या स्थापनेनंतरच ही परीक्षा, ही भरती त्या ठिकाणी होते, तर त्याच्याबद्दल सुद्धा माहिती घेणं आवश्यक आहे. जे करंट अफेअर आहे की परीक्षा 2 महिन्यानंतर आहे त्या कालावधीतले किंवा मागच्या 5-6 महिन्याच्या अगोदरचे जे काही प्रश्न तुम्हाला पाहण्यात येतील, वाचण्यात येतील, ज्या मोठ्या प्रमुख घटना आहेत, शैक्षणिक काही बदल आहेत, तर अशा सुद्धा काही व्हिडिओज तुम्ही पाहणं गरजेचं आहे.
युट्यूबचा खूप मोठ्या प्रमाणात अनेक विद्यार्थ्यांना फायदा त्या ठिकाणी होत असतो. इग्नूची एक वेबसाईट आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये काही स्टँडर्डचे पुस्तक जे आहेत ते त्याचे इयत्ता वेबसाईटवर उपलब्ध आहेत. आणि या संदर्भातले काही अडचण असतील तर तुम्ही नक्कीच मला त्या ठिकाणी कॉल करू शकता. एवढं मात्र नक्की विद्यार्थी मित्रांनो की ज्याला फॉर्म भरायचा आहे त्यांनी तो फॉर्म भरू शकता आणि अत्यंत काळजीपूर्वक फॉर्म भरा. त्याचा अर्थ लक्षात घ्या. इथे फॉर्म भरण्याचा डेमो दाखवणं थोडंसं अवघड आहे, कारण अनेक गोष्टीची रिक्वायरमेंट त्या ठिकाणी पूर्ण करावी लागते. त्यानंतर तुम्ही शेवटकडे यावं लागतं, कारण तुम्ही एक ओरिजिनल कॅन्डिडेट त्या ठिकाणी अपेक्षित आहे की जेणेकरून तुम्ही तुमच्या माध्यमातून ती सगळी प्रोसिजर जी आहे ती त्या ठिकाणी पूर्ण करणं आवश्यक आहे. तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो माहिती की जी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जे विद्यार्थी डीएड झालेले असतील, बीएड झालेले असतील, त्यांनी किंवा एमएड झालेले असेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरणं गरजेचं आहे. ज्यांना खरोखरच असं वाटतं की आपल्याला खूप अत्यंत गरज आहे जॉबची, तर इतक्या मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला जॉब त्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि तुम्हाला संधी आहे, तर तुम्ही नक्कीच येत्या काही महिन्यामध्ये तुमच्या हातामध्ये अपॉइंटमेंट लेटर असू शकता आणि तुम्ही शासकीय गव्हर्नमेंट एका शाळेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी सेवा बजू शकता. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो, याविषयी नक्कीच आपले कॉमेंट्स कळवा. यासारखे व्हिडिओ या चॅनलवर मी नेहमी घेऊन येत असतो. जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, या सगळ्यांना माझी विनंती की माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा पोहोचवा. कारण कोणत्या तरी गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश जाणं हे सुद्धा एक अनमोल एक पुण्यांचं काम आहे असं मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो. चला तर एक नवीन पुन्हा एकदा माहितीचा व्हिडिओ घेऊन येण्यासाठी मला परवानगी द्या. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.